आजची तारीख आहे 16 ऑगस्ट आणि आता 12:30 वाजले. आज दिवसाची सुरुवात थोडी लेट झाली. तुम्हाला मी कालच सांगितलं होतं की आपल्या घरी भजन आहे. 9 ते 2 वाजेपर्यंत भजन चाललं, त्या कारणानं मी आज 12 वाजता उठलो. म्हटलं श्रावण महिना चालू आहे तर घरी थोडंसं देवागिवाचं होऊ द्यावं म्हणून भजन ठेवलं होतं. काल रात्री 9 वाजता भजन लागलं तर 2 वाजेपर्यंत भजन चाललं. मग 3 वाजता मी झोपलो, कारण की 1 घंटा लागतेच आवराले. तर डायरेक्ट झोपलो तर 12 वाजताच जाग आला मला. मग मी म्हटलं की आता तर व्हिडिओ एडिट करायला लागन. तर ह्या आजच्या व्हिडिओमध्ये मी 2 अभंग टाकले जे मी त्या अभंगवाणीत म्हटले होते. तर तुम्हाला ते अभंग बघण्याआधी मी तुम्हाला सांगतो की त्यामध्ये काही चूकभूल झाली असेल तर लहान भाऊ म्हणून, लहान पोरगं म्हणून, आपला नातू म्हणून ते चूक तुम्ही स्वीकारावी, बस एवढंच सांगतो. आणि अजून एक सांगतो की हेडफोन लावून ऐका, फील चांगला आहे, ऐकायला खूप सुंदर वाटेल. आणि अजून एक वेळा सांगतो की त्याच्यात जर काही चूकभूल झाली असेल तर माफ कर जा. मी विपिन मावरे आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे.
चालू झाला हा झाला. तर भाई आजचा दौरा आहे आमचा तपोनेश्वरले. तपोनेश्वर मंदिर किती किलोमीटर येते अमरावतीवरून? 47 किलोमीटर. पागल झाली काय? 47 किलोमीटर आहे काय? इथून 47 किलोमीटर आहे, तिथून 15 किलोमीटर आहे. इथून नाही, अमरावतीवरून 15 किलोमीटर आहे चांदूर रेल्वे रस्त्यानं. तर हे आहे माझ्या गाडीवर. आणि आज मोठं ब्लॉगिंग नाही आहे, ओन्ली सिनेमॅटिक शॉट पाहायला भेटेल तुम्हाला. डायरेक्ट मंदिरात भेटू आपण आता. चला. शंकरजीचं दर्शन घ्यायला तपोनेश्वरला पोहोचलो आणि इतकी भयानक गर्दी आहे इथं. हे बघा. तर लवकर लवकर दर्शन व्हावं आणि लवकर लवकर घरी जावं, हेच अपेक्षा आहे. इले सोमवार आहे ना, मंगळवार आहे, तिला बुधवारी राहते, रविवारी राहते, फारच करते ती. हा, हे आहे तपोनेश्वरचं बाई नैसर्गिक वातावरण. इथं मी 1 महिना काढला होता. तुमचा भाऊ जे बोलणं शिकला ना, तो इथंच शिकला. इथं आमचं 1 महिन्याचं शिबिर होतं आणि खूप मोठं मंदिर आहे. इथं श्रावण महिन्यात जास्त गर्दी असते, कारण की इथं शंकरजीचं मंदिर आहे. आणि इथं काही जास्त तुम्हाला दाखवू नाही शकत मी, कारण की इथं गर्दी खूप आहे. तर आम्ही इथून दर्शन करून निघूनच जातो.